ഇന്നത്തെ ആ വിഷയം ആത്മീയ യുദ്ധം എന്ന നിലയിലുള്ള പഠനങ്ങളായിരുന്നു. गए 2 दिनों में हमारा यहाँ पर स्टडी और जिस विषय में हम लोग मनन कर रहे थे वो आत्मिक युद्ध के विषय में था. ഇന്നിവിടെ ഇരിക്കുന്നവരിൽ ചില സഹോദരന്മാർക്ക് ഹരിപ്പാട് നിന്ന് അനിൽ ബ്രദറെ കുടുംബത്തിന്, അതുപോലെ സജി ബ്രദറെ, ഐശ്വര്യന് അവർക്ക് അതിൽ പങ്കെടുക്കാൻ കഴിഞ്ഞില്ല. അവര് അതുപോലെ എബി ഉണ്ടായിരുന്നില്ലേ? हमारे बीच में कुछ भाई लोग हैं जो आज आए हैं, इसकी वजह से कल का मीटिंग को पार्टिसिपेट करने नहीं हुआ. ഷിബു, ബെൻസി, അങ്ങനെ പലരും ഉണ്ട്. അപ്പോൾ ആത്മീയ യുദ്ധം എന്നുള്ളതിനെ കുറിച്ച് ഒരു ചെറിയ അറിവ് നമുക്ക് നേരത്തെ അറിയാമെങ്കിലും അല്പം കൂടെ കർത്താവ് പ്രകാശിപ്പിച്ചു. तो इसके लिए हमने आत्मिक युद्ध के विषय में हमें ज्यादा तो हम लोग नहीं जानते थे, परंतु अब हम लोग थोड़ा जान गए ऐसा मानते हैं. അതിന്റെ ഭാഗമായിട്ട് തന്നെയാണ് ആരാധന എന്ന വിഷയം. കാരണം ആരാധനയിലും ഒരു ആത്മീയ യുദ്ധമുണ്ട്, സാധാരണ തന്ത്രങ്ങളുണ്ട്. तो उसी का भाग में चल रहा है आज का विषय जो हमने लिया है, वो है आराधना. क्योंकि आराधना में भी एक आत्मिक युद्ध होता है. शैतान नहीं चाहता कि हम लोग सही रीति से आराधना करें. തങ്ങളെ ആരാധിക്കുന്നത് ആത്മാവിലാണ് എന്നുള്ള നിലയിൽ ജഡത്തിൽ ആരാധിക്കുന്നത് തന്നെ സാത്താന്റെ ഒരു ഡിസപ്ഷൻ. तो शैतान का सबसे बड़ा एक धोखा जो लोगों के अंदर लाता है कि वो ये है कि उनको लग रहा है कि हम आत्मा में आराधना कर रहे हैं करके उनको वो फीलिंग अनुभव हो रहा है, परंतु वास्तव में वो लोग शारीरिक रीति से आराधना कर रहे हैं. ദൈവത്തിന്റെ ഹൃദയ ആഗ്രഹം എന്റെ ജനം സ്വാതന്ത്ര്യത്തോടെ എന്നെ ആരാധിക്കണം. അതിനുള്ള എല്ലാ പ്രൊവിഷനും ദൈവം ചെയ്തു കൊടുക്കും. पिता परमेश्वर का सबसे बड़ा आग्रह था कि उनको आराधना करने वाले लोग पूर्ण स्वतंत्रता के साथ, पूर्ण आजादी के साथ आराधना करें. उसके लिए जो भी बातें उनके लिए जरूरत है वो सब बातों का उपलब्धि प्रभु ने दिया है. അവർക്ക് ആരാധിക്കേണ്ടതിന് ആവശ്യമായ എല്ലാ ഡിമാൻഡും ഞാൻ അവർക്ക് കൊടുക്കും. വസ്ത്രം ഞാൻ കൊടുക്കും, ആഹാരം കൊടുക്കും, അവർക്ക് യാത്രയ്ക്കുള്ള സജ്ജീകരണം ചെയ്തു കൊടുക്കും, അവർക്ക് ആരാധനയ്ക്കുള്ള ആടിനെ ഞാൻ കൊടുക്കും. ഇതെല്ലാം നമ്മൾ മോശയുടെ സന്ദേശത്തിൽ കാണുന്നുണ്ട്. तो परमेश्वर ने जब पुराने नियम है मूसा को जब बोलते समय, मूसा ये संदेश देते समय में कहता है तुम लोग को आराधना करने आना है, उस विषय के लिए बीच में बहुत से चीजों का तुमको जरूरत रहता है. तुमको कपड़े का जरूरत है, खाने का जरूरत है, यात्रा में सवारी और यहाँ तक कि बलि करना, ये सब बातों का चीज है मैं तुम्हें दूंगा करके मूसा ने कहा. ദൈവത്തിന് എന്തെങ്കിലും കൊടുത്ത് ദൈവത്തിൽ നിന്ന് വാങ്ങുക എന്ന തത്വമല്ല ആരാധനയിലുള്ളത്. आराधना में कभी ऐसा नहीं सोचना कि मैं प्रभु को कुछ देकर फिर आराधना करना, वो नहीं है आराधना. ദൈവത്തിൽ നിന്ന് വാങ്ങിയിട്ട് बल्कि परमेश्वर ने हमें जो दिया है वो लेकर 1% ദൈവത്തിന് കൊടുക്കാമോ? उसमें से कुछ भाग प्रभु को वापस लौटा देना. നമ്മുടെ വിയർപ്പ്, അധ്വാനം അവർ ആഗ്രഹിക്കുന്നില്ല. കഠിന ഹൃദയനല്ല ദൈവം. हमारा मेहनत, हमारा पसीना बहा के आराधना करना, ऐसा प्रभु हमसे आराधना नहीं चाहता, क्योंकि वो परमेश्वर कठोर नहीं है. മോശയുടെ സന്ദേശം ഇതായിരുന്നു. मूसा का संदेश ये था. ആരോടാണ്? ഫറവോനോ? फरोन से कहता है എന്റെ ജനത്തെ ആരാധിപ്പാൻ വിട്ടായി. मेरा लोगों को आराधना करने के लिए छोड़ दो. ഇവിടെ സാധാരണ ആത്മയുദ്ധം. यहाँ पर आत्मिक युद्ध हो रहा है. അതിന് മോശയെ സഹോദരന്മാരെ, നിങ്ങൾ എന്തിനാണ് ഈ കുഞ്ഞുകുട്ടികളെയും ഭാര്യയെയും കന്നാലിയും എല്ലാം പോകുന്നത്? ഇവിടെ തന്നെ ആരാധിക്കാം. तो वहां पर देखो, तो फरोन क्या बोल रहा है? देखो यहाँ पर है शैतान का चतुराई, चालाकी से फरोन क्या बोल रहा है? अरे प्रिय मूसा, तू क्यों इतना तकलीफ कर रहे हैं? तुम्हारे लोग इतना कष्ट उठाकर बच्चे लोग को लेकर जाकर, सामान लेकर जाकर यात्रा करने का इतना क्यों कष्ट उठा रहे हो? तुम लोग इधर ही आराधना करो ना. ഇവിടെ നിങ്ങൾക്ക് ആരാധിക്കാലോ. यहाँ पर आराधना करने में क्या प्रॉब्लम है? അപ്പൊ ആരാധിക്കുന്നതിലുള്ള തടസ്സം സാധാരണ നിങ്ങൾ ആരാധിക്കാം, പക്ഷെ എവിടെ ആരാധിക്കണം? എന്റെ നിയന്ത്രണത്തിൽ, എന്റെ രാജ്യത്തിൽ, എന്റെ ആത്മാക്കളുടെ കീഴെ നിങ്ങൾ ആരാധിച്ചു. ദൈവത്തെ യഹോവയെന്നോ കർത്താവെന്നോ യേശുക്രിസ്തു എന്നൊക്കെ വിളിച്ച ഒരു കുഴപ്പമില്ല, പക്ഷെ ഞാനായിരിക്കും അത് കൺട്രോൾ ചെയ്യും. तो इसके लिए तो वहां पर फरोन बोलते समय में, फरोन यानी किसको प्रतिबिंबित कर रहा है? शैतान को प्रतिबिंबित कर रहा है. फरोन बात करते समय में शैतान क्या बोल रहा है? तुम्हें यहाँ पर आराधना करने में तुमको क्या रुकावट है? तुम लोग इधर ही रुककर तुम लोग आराधना करो. यहाँ पर मुझे कोई, शैतान बोल रहा है मुझे कोई तकलीफ नहीं है, तुम लोग इधर ही रुककर आराधना करने के लिए, क्योंकि यहाँ पर सब मेरा नियंत्रण है, मेरा दुष्टात्मा सेना यहाँ पर कार्य कर रहा है, सब मेरे द्वारा हो रहा है. तुम लोग इधर रुके, तुम लोग किसका भी नाम लेना ले लो, यीशु का नाम ले लो, मसीह का नाम, कुछ भी करके तुम लोग नाम ले लो, कोई बात नहीं, लेकिन यहाँ पर रुककर मैं शैतान तुमको नियंत्रण करूंगा. उसमें तीसरे तुम इधर ही रुककर आराधना करो. അപ്പൊ ജനത്തെ അവിടെ ദൈവം ആദ്യം തന്നെ പ്ലേഗ് അയച്ച് പ്രശ്നമൊന്നും ഉണ്ടാക്കുന്നില്ല. പക്ഷെ തന്റെ ജനത്തെ ഈ ഒരു സിമ്പിൾ റിക്വസ്റ്റിൽ ഫറവോൻ വിടാതിരുന്നപ്പോഴാണ്
എന്നാ പിന്നെ ദൈവത്തിന് ചില കാര്യങ്ങൾ അവിടെ ചെയ്യണം. तो वहां पर तुरंत परमेश्वर महामारी वहां पर लाया नहीं, बीमारी नहीं लाया, श्राप नहीं लाया. प्रभु वहां पर इंतजार कर रहा है. प्रभु वहां आए, हमें तो बस आराधना करने के लिए हमें छोड़ो करके जो रिक्वेस्ट मूसा ने जो फरोह को दरख्वास्त किया वो उसने नहीं माना, तभी उसने 10 प्रकार का श्राप वहां पर लाया. അപ്പൊ പറഞ്ഞു എന്നാ പിന്നെ ഒരു കാര്യം ചെയ്യും, फिर फरोह कहता है फरोह, നിങ്ങൾ യൗവനക്കാരായിരിക്കുന്ന ആൾക്കാരല്ലോ, तो जब दूसरे बार अगली बार जब मूसा आता है तो फरोह क्या बोलता है, तुम लोग सब लोग मत जाओ, सिर्फ जवान लोग जाओ. മോശം സമ്മതിക്കത്തില്ല. मूसा ने नहीं माना. അപ്പൊ പിന്നെയും പാത അയച്ചു. फिर से एक श्राप आया. അപ്പൊ പിന്നെ മോശം എന്നാ പിന്നെ നിങ്ങൾ വാ പ്രാർത്ഥിക്കുക എനിക്ക് വേണ്ടി. फिर फरोह क्या बोल रहा है, अरे यहाँ पे जब इतना बड़ा श्राप विपत्ति आ रहा है, हमारे लिए प्रार्थना करो ये विपत्ति हटने के लिए. നിങ്ങൾ എല്ലാ പുരുഷന്മാരും പോകും. फिर वो श्राप हट जाने के बाद फरोह का मन फिर से कठोर होकर क्या बोल रहा है, अभी तुम लोग का पुरुष लोग खाली जाओ. നിങ്ങളുടെ ഭാര്യമാരും കുഞ്ഞുങ്ങളും കന്നാലികളൊക്കെ ഇവിടെ ഉണ്ട്. तुम लोग तुम्हारा पत्नी बच्चे और बैल बकरियों को सब इधर ही रखो, सिर्फ पुरुष लोग जाओ. നമ്മള് ഞാൻ കുറ്റം പറയാതെ ചിലർക്ക് തോന്നാറുണ്ട്. നമ്മൾ സാധാരണ अरे नॉर्मली हम लोग वचन बांटते समय में कुछ विषय बोलते समय में उदाहरण लेना पड़ता है, परंतु उदाहरण लेते समय में लोगों को लग रहा है कि हम दोष लगा रहे हैं. ऐसा नहीं सोचना. നമ്മള് അന്യഭാഷയെ കുറിച്ചോ അല്ലെങ്കിൽ അങ്ങനെയൊക്കെ എന്തെങ്കിലും പറയുന്നത് മനഃപൂർവ്വം പറയുന്നല്ല, പറയുന്ന കൂട്ടത്തിൽ നിന്ന് മനസ്സിലാകാൻ പറയുന്നതാണ്. तो कभी कभी हम लोग कुछ विषय अभी उपदेश के विषय में उदाहरण के लिए अन्य भाषा एक विषय उसके विषय में कुछ बात समझने के लिए उदाहरण ले रहे हैं, उसको गलत नहीं समझना. എന്ന് പറയുമ്പോൾ നമ്മള് ചിലർക്ക് പ്രയാസം ഉണ്ടാവുമെങ്കിലും कुछ लोगों को बुरा लगेगा, लेकिन क्षमा करना. ആത്മീയ യുദ്ധം മനസ്സിലാക്കാൻ പറയുക. परंतु एक आत्मिक युद्ध समझने के लिए मैं कह रहा हूँ. നമ്മൾ ആരാധിക്കാൻ പോകുമ്പോൾ നമ്മുടെ ഭാര്യയോ മക്കളോ എവിടെ പോയാലും കുഴപ്പമില്ല, എനിക്കൊരു സ്ഥലത്ത് പോയാൽ മതി എന്നുള്ളൊരു ചിന്ത, ഇത് നമ്മുടെ ജീവിതത്തിൽ ഉള്ളൊരു കാര്യമാണ്. പക്ഷെ അതൊരു ആത്മീയ യുദ്ധമുണ്ട് എന്നുള്ള കാര്യം നമ്മൾ മനസ്സിലാകുന്നില്ല. तो अभी हम लोग नॉर्मल रीति से ऐसा लोग सोचते हैं, पुरुष लोग सोचते हैं या पति लोग सोचते हैं, हम लोग आराधना करने के लिए मेरा पत्नी बच्चे किधर भी अन्य जगह पर जाएगा, आराधना करेगा, चलेगा, लेकिन मुझे एक सही जगह पर आराधना करने के लिए जगह मिल गया काफी है करके. प्रियो, एक बहुत बड़ा आत्मिक धोखा वहां पर शैतान वहां पर ला रहा है. इस तरह का मनोभावना अगर रख रहे तो എല്ലാം ഒത്തുവരണമെന്നില്ല, എങ്കിൽ പോലും देखो दोनों के बीच में सही बातों का समझौता सही चल रहा है होना जरूरी नहीं है. तो भी രാവിലെ അപ്പനെ ഒരു സഭയിൽ പോകുന്നു, ഭാര്യ വേറൊരു സഭയിൽ പോകുന്നു, മക്കൾ വേറൊരു സഭയിൽ പോകുന്നു. सुबह उठते ही पिता एक मंडली में जा रहा है, पत्नी दूसरा मंडली में जा रहा है, बच्चे लोग दूसरा जगह पे जा रहे हैं. നമ്മള് ഈ ത്യാഗം സഹിച്ചാണ് ഇവരെല്ലാം പോകുന്നത്. കാരണം അപ്പൻ വരാത്തവരും മക്കൾ പോകുന്നത് എന്താ, ചില ഉപദേശത്തിന്റെ കാര്യത്തിന് വേണ്ടിയാണ്. तो सब लोगों का मन में क्या है, हम लोग क्यों जा रहे हैं दूसरा जगह पे. मेरा पिताजी जिस मंडली में जा रहा है, बच्चे लोग क्या बोल रहे हैं, मेरे पिताजी जिस मंडली में जा रहे हैं वहां का उपदेश सही नहीं है, इसलिए हम लोग वो मंडली में जा रहे हैं. ऐसे तीनों ग्रुप एक ही घर में विभाजन हो गया. सब लोग क्या त्याग कर रहे हैं, कुछ तो वो मंडली में उपदेश गलत है, इसलिए हम इधर जा रहे हैं. ഫറവോൻ പറയാണ്, फरोह कहता है, ഞങ്ങളെ ഭാര്യമാരെ വിട്ടിട്ട് ഞങ്ങൾ പോകുന്നു. मूसा कहता है, मूसा ने क्या कहा, नहीं हम अपने स्त्री और बच्चों को हम छोड़कर नहीं जाएंगे. എന്നാ പിന്നെ ഒരു കാര്യം ചെയ്യും, तो फिर एक काम करो, നിങ്ങൾ എന്ത് ചെയ്യണം, तुम लोग क्या करना, ഈ ഭാര്യയും പിള്ളേരെല്ലാം കൊണ്ടു पत्नी और बच्चों को लेके जाओ, നിങ്ങളുടെ കന്നാലികൾ ഇവിടെ ഇരിക്കണം. लेकिन तुम्हारा भेड़ बकरियां जो जानवर है उसको तुम लोग रख के जाओ. ലാസ്റ്റ് പറയാണ് ഫറവോനെ, आखिरी में मूसा कहता है फरोह, ഞങ്ങളുടെ കന്നാലികളെ കൊണ്ടുപോയില്ലെങ്കിൽ ഏതിൽ നിന്നെടുത്ത് യഹോവയ്ക്ക് യാഗം അർപ്പിക്കണമെന്ന് ഞങ്ങൾ അറിയത്തില്ല. तो मूसा ने एक बात क्लियरिटी कर रहे, देखो हमें ये जानवरों के पशुओं का जरूरत है, क्योंकि कौन सा पशु लेकर किस रीति से आराधना करना है ये हम नहीं जानते. वो जगह पहुंचने के बाद परमेश्वर हमको बताएगा, इसलिए हमको ये जानवर भी चाहिए. നമുക്കിവിടെ ഭൂമിയിൽ കന്നുകാലികളോ ആടോ കാറോ അല്ലെങ്കിൽ വീടോ ഉണ്ടെങ്കിൽ അത് എനിക്ക് ദൈവം ഇവിടെ തന്നതാണെന്നുള്ള ചിന്ത ശരിയല്ല, ഇതും ദൈവത്തിന്റെയാണ്. इसके लिए हमें ये गलत फहमी नहीं रखना, प्रभु ने हमको थोड़ा गाय दिया, बैल दिया, कार दिया, घर दिया, संपत्ति दिया, ये सब प्रभु मेरे इस्तेमाल करने के लिए. प्रियो, गलत फहमी नहीं सोचना, उससे हटना. ये क्या है, प्रभु ने दिया है तो वापस प्रभु को लौटाने के लिए, उनको समर्पण करने के लिए प्रभु ने दिया है. ശരീരം അർപ്പിക്കാന്ന് പറഞ്ഞാൽ ചുമ്മാ തന്നെ ശരീരം നമുക്കുള്ളതെല്ലാം കർത്താവിന്റെയാണ്. देखो हमने पहला रोमे 12 में हमने पढ़ा था कि अपने शरीरों को जीवित रूप में अर्पण करो. मतलब क्या है, हमारा ये हमारा नहीं है, प्रभु का है. प्रभु ने हमको जो भी कुछ दिया है, वो जो हमारा है बोल रहा है, वो सब प्रभु का है. അപ്പൊ സാത്താന്റെ ബൗണ്ടറിയിൽ നിന്നുകൊണ്ട് शैतान का जो रेखा उसने जो बांधा है उससे बाहर निकलकर മരണപുനരുദ്ധാനത്തിന്റെ യാത്രയാകുന്ന 3 നാൾ നടക്കാതെ അവിടെ തന്നെ
തന്നെ സൗകര്യം അനുസരിച്ച് അങ്ങ് ആരാധിക്കുക. അത് ആവർത്തന പുസ്തകം 9-ാം അധ്യായത്തിൽ വളരെ വ്യക്തമായിട്ട് പറയുന്നുണ്ട്, നിനക്ക് തോന്നിയെടുത്ത് എന്റെ ആരാധന കഴിക്കരുത്. तो इसलिए शैतान का तंत्र क्या है? व्यवस्था विवरण 9 में वहां पर तत्व के बारे में लिखा है कि हम क्या सोचते हैं इतना शैतान का बाउंड्री को उनके सीना में रहेगा, क्यों हम लोग 3-4 दिन यात्रा करके कष्ट सहकर दुख सहकर धूप में जाना पड़ेगा, इसलिए हम लोग उसी के रेखा में रुकते हैं करके ऐसा गलत शैतान वो तंत्र ला रहा है वहीं पर ही रुककर आराधना करने के लिए। लेकिन व्यवस्था विवरण 9 में क्या बोलता है? तुम तुम्हारे इच्छा के अनुसार, तुम्हारे मन में लग रहा है इधर जाएगा तो अच्छा है, उधर जाएगा अच्छा है, ऐसा सोचकर आराधना करने नहीं जाना। അപ്പൊ ആരാധനയ്ക്ക് യാഗം ആവശ്യമാണെന്നുള്ളത്, മൃഗം ആവശ്യമാണെന്നുള്ളത് നമ്മൾ കണ്ടു. तो हमने एक बात तो देखा, बलिदान आराधना में बलि करना, एक पशु को अर्पण करना जरूरी है, എന്നാൽ അതിൽ മാത്രം ഒതുങ്ങി നിൽക്കുന്നതല്ല ആരാധന. पर उसी में ही सीमित करके रखना नहीं आराधना। ആവർത്തന പുസ്തകം 26-ാം അധ്യായം 1 മുതൽ 19 വരെയുള്ള വാക്യം നമ്മൾ വായിക്കേണ്ട സമയമില്ലാത്തതുകൊണ്ട് വളരെ ഷോർട്ടായിട്ട് പറയുകയാണ്. ड्यूटरोनॉमी का पुस्तक व्यवस्था विवरण 26 का 1 से 11 जब पढ़ते समय में वहां पर पूरा पढ़ेंगे नहीं, उसमें इस विषय में लिखा है, ദൈവം ഇസ്രായേൽ മക്കളോട് ഈജിപ്തിൽ ദൈവത്തെ ആരാധിക്കാൻ പറയുന്നുണ്ടോ? क्या यहोवा परमेश्वर ने कभी भी एक बार भी इस्राएली लोगों को मिस्र देश में आराधना करो करके कहा गया? ഇല്ല, कभी नहीं कहा। നിങ്ങൾ സഞ്ചരിച്ച് യാത്ര ചെയ്ത് സ്വസ്ഥമായി പാർക്കാൻ ഞാൻ നിങ്ങൾക്കൊരു സ്ഥലം തരുമ്പോൾ, जब तुम लोग उस नगर से तुम लोग बाहर निकलकर तुम लोग यात्रा कर जिस नगर का वाचा मैंने तुम्हारे पूर्वजों से मैंने वाचा किया था, उस नगर में पहुंचकर तुम लोग विश्राम में प्रवेश करोगे, वहां पर तुम मेरा आराधना करना। ഞാൻ തരുന്ന പാലും തേനും ഒഴുകുന്ന ദേശത്ത് ചെന്നിട്ട് ഒരു വർഷം കഴിഞ്ഞ് നിങ്ങൾ കൃഷി ചെയ്തിട്ട് ആ ഫലം നിങ്ങൾ ഒരു കൊട്ടയിലാക്കി ഞാൻ സ്ഥാപിക്കുന്ന സ്ഥലത്ത് മഹാപുരുവനെടുക്ക കൊണ്ടുവരും. तो मैं तुमको एक ऐसा देश में लेकर जा रहा हूँ जहाँ पर तुमको दूध और मधु बहने वाला एक देश, जहाँ पर मैं तुमको दूध और मधु दूंगा। उस देश में तुम लोग पहुंचने के बाद 1 साल तुम लोग वहां पर खेती करना, उस खेती से जो अनाज और उपज आएगा उसमें से तुम लोग महायाजक के पास आकर तुम लोग बलिदान को अर्पण करना। അപ്പോൾ അവിടെ ആരാധന എന്തെല്ലാം ഉണ്ട്? तो फिर अभी ആരാധനയിൽ നമ്മൾ കാണുന്നുണ്ട്, യാഗം ആവശ്യമാണ്, രക്തച്ചൊരിച്ചിൽ ആവശ്യമാണ്. तो आराधना में अभी देखो क्या क्या बातें हम देखा। पहला हमने देखा कि एक पशु एक जानवर का जरूरत है, उसके द्वारा लहू बहाना जरूरी है। രണ്ടാമത് ആവർത്തന പുസ്തകം 26-ാം അധ്യായത്തിൽ വായിക്കുന്നത്, രക്തച്ചൊരിച്ചിൽ ഇല്ലാത്ത ഫലവർഗ്ഗങ്ങളായിരിക്കണം ദേശത്തിന്റെ ഫലം. നീ കുറേശ്ശെ എടുത്ത് കൊട്ടയിലെടുത്ത് ആരാധന സ്ഥലത്ത് കൊണ്ടുവരണം. उसके अलावा एक दूसरा भाग, आराधना का दूसरा भाग को वहां पर ला रहा है, जो हम लोग व्यवस्था विवरण 26 में हम लोग पढ़ते समय में वहां पर हम देखते हैं कि प्रभु वहां पर क्या कहा, तुम्हारा जमीन से निकला हुआ उपज, उस उपज को तुम लोग टोकरी में भरकर तुम लोग महायाजक के पास लाना है, उसको तुम लोग अर्पण करना है। ഇത് രണ്ടും കണക്ട് ചെയ്താണ് പുതിയ നിയമത്തിലെ ആരാധന. ये दोनों बातों को मिलाकर है नया नियम का आराधना। സത്യ ആരാധന, കർത്താവിന്റെ ദാസൻ അതിന്റെ ആ കാര്യങ്ങളാണ് പറഞ്ഞത്. प्रभु का दास ने उस विषय में बताया सत्य का आराधना। അപ്പൊ ഇത് രണ്ടും നമ്മൾ എങ്ങനെ കണക്ട് ചെയ്യും? ये दोनों बातों को कैसे जोड़ेंगे हम? ഈ മൃഗവും ഫലവും ദൈവം തരുന്നതാണ്. अभी ये जो पशु जो जानवर दिया जा रहा है वो भी परमेश्वर दे रहा है, जो खेत का अनाज का जो फल है वो भी परमेश्वर दे रहा है। ആദ്യ ഫലം കുറേശ്ശെ എടുക്കണം. എന്നാൽ ഓരോ പ്രാവശ്യം വരുമ്പോഴും കുറേശ്ശെ. അപ്പൊ വരുമ്പോഴല്ലേ എന്തുണ്ടായിരിക്കണം? ഹൃദയമാകുന്ന കൊട്ടയിൽ ആത്മാവിന്റെ ഫലങ്ങൾ നിറഞ്ഞ് നീ ദൈവസന്നിധിയിൽ വരുമ്പോൾ അത് ദൈവത്തിന് മഹത്വമാണ്. तो मतलब क्या, तो जब भी तुम लोग एकत्र होगा, तुम लोग आते समय में क्या करना, तुम्हारा टोकरी में थोड़ा थोड़ा करके पहला उपज का जो पहला फल वो उसमें धीरे धीरे करके लाना है। तो लाते समय मतलब क्या है, हमारा हृदय जो वो टोकरी है, उस टोकरी में आत्मा का फल से भरकर तुम लोग उसमें पूरा आत्मा का फल का गुण से भरकर तुम लोग आ रहे आराधना में, वो भरकर आत्मा से भरकर आने वाले व्यक्ति लोग ही आराधना कर रहे हैं। അന്ന് നിലവിലുള്ള മഹാപുരോഹിതന്റെ കയ്യിൽ और उस दिन क्या करना है, पुराने नियम में क्या कहा, उस दिन जो महायाजक तुमको सेवा कर रहा है उसका അവന്റെ കൈ കൊടുക്കണം. उसके हाथ में टोकरी देना, എന്നിട്ട് നീ പറയണം, और फिर तू कहना, ഒരു ഫലവുമില്ലാതെ അലഞ്ഞു നടന്ന അരഹാമ്യനായിരുന്നു ഞാൻ. एक समय में निष्फल होकर मैं भटक रहा था दुनिया में, എന്നാൽ ഞങ്ങളുടെ ദൈവം परंतु हमारा परमेश्वर ഞങ്ങൾക്കൊരു ദേശം തന്നു. हमको एक नगर दिया। ഇനി ഞങ്ങൾക്ക് അലച്ചിലില്ല. अभी हमको भटकने का जरूरत नहीं है, ഞങ്ങൾക്ക് വിശ്രമമാണ്. हमको विश्राम दिया है, ഞങ്ങൾക്ക് സ്വസ്ഥതയുണ്ട്. हमको आराम दिया है, ഞങ്ങൾക്ക് സമാധാനമുണ്ട്. हमको शांति दिया है। ഇതാ ഈ ദേശത്തിലെ ഫലം. इसलिए उस देश से जो फल हमको उपजाऊ में मिला, हे प्रभु मैं आपको दे रहा हूँ। മഹാപുരോഹിതൻ എടുത്ത് ദൈവസന്നിധി നീരാജന वो बात को महायाजक को लेकर वो अर्पण करता है। അപ്പോൾ ദൈവം തന്റെ പുത്രനിൽ ഈ രണ്ട് കാര്യങ്ങൾ സമ്മേളിപ്പിച്ചാണ് ആത്മാവ് ആരാധന ദൈവസന്നിധിയിലേക്ക് ഉയരാൻ സഹായിക്കുന്നത്. तो ये दोनों 5-ാം അധ്യായം 2-ാം വാക്യം വായിക്കുമ്പോൾ നമ്മെ സ്നേഹിച്ച്
ദൈവത്തിന് വഴിപാടും അതിന്റെ അർത്ഥം എന്താണ്? വഴിപാട് യാഗവും നമ്മൾ तो വ്യത്യാസം इसके എന്താണ്? लिए वहां पर आराधना करते आते समय में पुराने नियम के लोग जो आराधना करते समय में वो लोग बलि को लेकर आते थे, परंतु दिन का जब अनाज उगकर आता था वो अनाज को इकट्ठा टोकरी करके लाते समय में उसको भेंट के रूप में वो लोग अर्पण करते थे और प्रभु को धन्यवाद देते थे। इस विषय में फिलिप्पियों का पुस्तक 5वां अध्याय 2 वाक्य में पौलुस कहता है कि जिस तरह तुम लोग मसीह के प्रेम में चलते हो, जिसने अपने आप को एक जीवित रीति से बलि और भेंट के रूप में अपने आप को अर्पण किया, जिसमें परमेश्वर ने सुगंध लेकर उसमें तृप्त हुआ। പലർക്കും അബ്രഹാമിനെ ഇസാക്കിനെ കൊടുത്ത കാര്യത്തെ സംബന്ധിച്ച് ഭയങ്കര സംശയങ്ങൾ. बहुत लोगों को अब्राहम ने जब इसहाक को अर्पण किया होगा विषय में बहुत संदेह है उसमें। അബ്രഹാമിനോടുള്ള ബന്ധത്തിൽ ഇസാക്കിനെ കൊടുത്ത് ഒരു ജാതിയൊക്കെ ഉണ്ടാക്കണമെന്നൊക്കെ ഉണ്ടെങ്കിൽ തന്നെയും ദൈവഹൃദയത്തിന്റെ വിശാലമായ ചിന്തയിൽ അബ്രഹാം ദൈവത്തെ നന്നായി ആരാധിക്കണമെന്ന് ദൈവം ആഗ്രഹിച്ചു. देखो ये बात तो सच है, इसहाक के द्वारा एक बड़ा जाति आएगा, एक बड़ा गोत्र बनेगा जो दुनिया भर फैलेगा, ये सब बातों का आशीष आगे चलकर तो दिया था, परंतु उसके पहले परमेश्वर का आग्रह क्या था? अब्राहम खुले मन से परमेश्वर का आराधना करें। അവിടെ നമുക്ക് ഒരു വാക്യം നമുക്ക് एक വായിക്കാം. वाक्य जल्दी लेना, യോശുവയുടെ പുസ്തകം 24 അധ്യായം 2-3 വാക്യങ്ങൾ വായിക്കാം. जोशुआ का पुस्तक 24 का 2 और 3 में। യോശുവ അവസാനമായിട്ട് ജനത്തിൽ നിന്ന് വേർപെട്ട് തന്റെ മരണകാലം അടുത്തിരിക്കുകയാണ്. जोशुआ अभी अंतिम अपना अंतिम समय में पहुंच गया, मृत्यु का निकट आ चुका है അദ്ദേഹം താനും കുടുംബവും ദൈവത്തെ ആരാധിക്കുകയാണ്. और वो उसका परिवार अभी आराधना करने जा रहा है। ഇസ്രായേലിലെ സകല ഗോത്രങ്ങളെയും വിളിച്ചു വരുത്തി. इस्राएल का सारा गोत्रों को उसने बुलाया। അതിന്റെ 2 വാക്യം 24 का 2। എന്നാൽ ഞാൻ നിങ്ങളുടെ പിതാവായ അബ്രഹാമിനെ നദിക്കക്കരെ നിന്ന് കൊണ്ടുവന്ന് കനാൻ ദേശത്തൊക്കെയും സഞ്ചരിപ്പിച്ച് അവന്റെ സന്തതിയെ വർദ്ധിപ്പിക്കുകയും അവന്റെ ഇസ്ഹാക്കിനെ കൊടുക്കുകയും ചെയ്തു. എന്താ പ്രിയമുള്ളവരെ ഈ പറഞ്ഞ അർത്ഥം? यहाँ पर देखो तो प्रभु ऐसा क्यों आपके 24 में ऐसा कह रहा है कि तुम्हारा पिता को वो नदी से इस पार अब्राहम इस पार लेकर आया, फिर उसको संतान प्राप्ति को पुष्टि दिया, उसमें संतान भी दिया और इसहाक को दिया, ऐसा वाक्य लिखा है। ഒരു അന്യ ആരാധനക്കാരനായിരുന്നു. तो उसका वाक्य 2 में क्या लिखा है? एक समय में अब्राहम जो 13 से आया है वो क्या करता था? उस पार नदी के उस पार अन्य देवों को मूर्तियों का आराधना करता था, എന്നാൽ परंतु നദി കടന്ന് नदी पार करके എന്നാൽ യൂഫ്രട്ടീസ് നദി കടന്ന് यूफ्रेट नदी को पार करके യൂഫ്രട്ടീസ് നദി കടന്നത് കൊണ്ടാണ് എബ്രായൻ എന്ന പദം വന്നത്. जब क्योंकि उसने वो यूफ्रेटिस नदी को पार किया तो पहले बार एब्रानी कौन है करके एक नाम अब्राहम को मिला, वो था नदी पार करने की वजह से। ചരിത്രകാരന്മാര് പറയുന്നത് ഇങ്ങനെയാണ്, इतिहास हिस्टोरियंस ऐसा बोलते हैं അന്നത്തെ കാലത്തെ വിഗ്രഹങ്ങളെല്ലാം മണ്ണുകൊണ്ട് ഉണ്ടാക്കിയതാണ്. उन दिनों में जो मूर्तियां था वो सब मिट्टी से बनाया जाता था। ഈ തേരക് തന്നെ വിഗ്രഹങ്ങൾ ഉണ്ടാക്കി അടുത്ത പട്ടണങ്ങളിൽ കൊണ്ട് വിൽക്കുന്ന വലിയൊരു വ്യവസായിയായിരുന്നു. अब्राहम का पिता जो तेरा जो है वो उस समय का मेसोपोटामिया का नगर में सबसे बड़ा मूर्ति बनाकर बिजनेस करने वाला व्यक्ति था, मूर्तियों को बनाता था और बेचता था। ഒരുപക്ഷെ അബ്രഹാമിന് അങ്ങനെയുള്ള കാര്യങ്ങൾ വിശ്വാസമില്ലെങ്കിൽ തന്റെ കൂടെയുള്ളവരെ പോരുമ്പോൾ പല വിഗ്രഹങ്ങളൊക്കെ എടുത്തോണ്ട് വരും. तो जब प्रभु ने उसको बुलाया था, नगर छोड़कर तुम लोग बाहर आओ करके, और मैं जिस नगर में लेकर आ रहा हूँ, जब प्रभु ने अब्राहम को वाचा बांधा था, हम जानते हैं कि अब्राहम अकेला नहीं आया था, उसका परिवार साथ में आया था। शायद ऐसा अब्राहम के पास शायद मूर्ति नहीं हुआ होगा, लेकिन उसके साथ आने वाले लोग जो थे उनके गोनियों में मूर्तियां थी। അപ്പോൾ വെള്ളത്തിലൂടെ പോകുമ്പോൾ तो अभी फ्रेत नदी को पार करके जाना है। पार करते समय में क्या हो गया? जो गोनी में मूर्ति रखा था അക്കരെ ചെല്ലുമ്പോൾ വിഗ്രഹം എല്ലാം മണ്ണിൽ അലിഞ്ഞു പോകും. മണ്ണിന്റെ അംശമില്ലാത്ത ഒരു അബ്രഹാം. तो अभी क्या हो गया? जैसे ये लोग ये झुंड जो निकले थे मेसोपोटामिया से वहां पर पहुंचा और फिर वो लोग नदी उस पार फ्रेत नदी पार करके गया, तो जितने भी लोग गए पानी में से डूब कर गया। वो डूब के जाने से क्या हो गया? उनके गोनी में उनके बैग में जो भी मिट्टी से बनाया मूर्तियां था वो सब पानी में ही घुल मिल गया। तो नदी उस पार गया तो उनके पास कुछ भी मूर्ति नहीं। അബ്രഹാമിന് വലിയ ബുദ്ധിയില്ലായിരുന്നു. എന്താ ഈ സ്വർണം കൊണ്ടോ വല്ല പിച്ചോളം കൊണ്ടോ ഉണ്ടാക്കിയാൽ മതിയായിരുന്നു, ബുദ്ധി പോയില്ല. നമ്മൾ അതിനേക്കാൾ മിടുക്കന്മാരാ. നമ്മൾ ഇത് കിടന്നപ്പോൾ വിഗ്രഹത്തെ എന്താ കൊണ്ടാണ് ഉണ്ടാക്കിയത്?
ഇവിടെ കൊണ്ടുവന്നിരിക്കുക. हम लोग अभी अब्राहम को उतना समझ नहीं था कि वो चाहिए तो वो सोने से या पित्तल से या कोई भी मजबूत चीजें वो चाहिए तो मूर्ति बनाए, उसको उतना समझ नहीं था। लेकिन हम लोग कौन है? अब्राहम से भी बड़ा बुद्धिमान है। हम लोग ने क्या किया? हम लोग विश्वास से ये बोलते हैं तो भी हम लोग ने एक सोने का मूर्ति, एक चांदी का मूर्ति, अलग अलग वस्तुओं से, जो मिट्टी का नहीं है, अलग अलग चीजों से मूर्ति बनाकर हमारे अंदर रखकर और अभी मीटिंग में आए हैं हम। അപ്പൊ ഇവിടെ ക്രിസ്തുവിനെ ദേശത്തെല്ലാം സഞ്ചരിപ്പിച്ചു. और उसको क्या किया? दुनिया भर उसको घुमाया। അങ്ങോട്ട് നടക്കുക, ഇങ്ങോട്ട് നടക്കുക, വലത്തോട്ട് നടക്കുക, ഇടത്തോട്ട് നടക്കുക. ഇതൊക്കെ വെച്ചാണ് പലരും ആരാധിക്കുന്നത്. പണ്ട് നമുക്ക് അത്ര സ്ഥലമുള്ളതാണ്. ഇപ്പോൾ വടക്കോട്ട് നടക്കാൻ പറഞ്ഞ കുറച്ചും കൂടെ കേടി. അപ്പോസ്തലപ്രവൃത്തികൾ വായിക്കുന്നത് 4 ഇഞ്ച് നിലം ദൈവം അവന് കൊടുത്തില്ല. तो वहां पर यहाँ पर एक बात समझना, प्रभु ने जब अब्राहम को बुलाया था, अब्राहम को हर समय में रास्ता दे रहा था, पहले इधर चलो, फिर दाया चलो, बाया चलो, इधर करो, उधर चलो करके बोलते समय में। ये वाक्य पढ़कर आज के लोग क्या बोलते हैं? प्रभु ने हमको पहले छोटा सा आशीष दिया, फिर हमको जगह से उठाया, वो जगह पर लेकर गया, उधर थोड़ा और आशीष किया, फिर यात्रा करके फिर उसको मिस इंटरप्रिटेशन कर रहे हैं। लेकिन अगर प्रेरितों के कार्य में अगर हम पढ़ेंगे अब्राहम के बारे में, अब्राहम को जिधर जिधर जगह पर गया, एक जगह पर भी पैर रख के खुद का जमीन है बोलने का जगह उसको जमीन नहीं मिला। പിന്നെ എന്തിനാ ഇസാക്കിനെ കൊടുത്തത്? അവിടെ ഇസാക്കിനെ കൊടുത്തു എന്ന് പറയുന്നത്. फिर यहाँ पर अभी हमने क्या पढ़ा? उसको संतानों को भी दिया और इसहाक को भी दिया, जोशुआ 24 का 3 में। അതിനെ എടുത്തു പറയുന്നത്. ऐसा क्यों? इसहाक का नाम उठा के लिया है, संतानों में इसहाक नहीं है क्या? അബ്രഹാം, വിഗ്രഹാരാധിയായ നിനക്ക് എന്നെ ആരാധിക്കണമെങ്കിൽ ഞാൻ തന്ന ദാനം തന്നെ നീ പലർക്കും തെറ്റിപ്പോകുന്നത് ഇസാക്കിനെ പോയി കൊന്ന് പാവയാഗം അർപ്പിക്കാനാണ്. देखो വളരെ വ്യക്തമായിട്ട് നമ്മളെ വായിക്കാം. तो इसके लिए പുസ്തകം 22-ാം അധ്യായം. वहां पर इसलिए जब प्रभु का देखो सबसे पहला आग्रह क्या है? परमेश्वर ने अगर आग्रह रखा है तो परमेश्वर जो चीज दिया है उसी चीज को लेकर उसको आराधना करना है बहुत। तो इसके लिए जब प्रभु ने अब इसहाक को देते समय, इसहाक कौन है? इसहाक को परमेश्वर ने दिया हुआ वाचा का संतान है। बाकी अब्राहम के जो भी संतान कौन थे, उसमें अब्राहम ने खुद मेहनत करके शरीर का सामर्थ्य से आया हुआ संतान है। सिर्फ इसहाक ही कौन था? परमेश्वर ने दिया हुआ वाचा का संतान, परमेश्वर की ओर से। तो आग्रह क्या है? परमेश्वर क्या चाहता है? जो परमेश्वर ने दिया है वही वस्तु से आराधना करना है। अभी ये जब प्रभु इसहाक को पर्वत में लेकर जाते समय में लोगों में दूसरा एक गलतफहमी का विषय आता है। उसको उन लोगों को क्या लगता है कि उसका गला काटकर पाप बलि के रूप में बलिदान करने के लिए लेकर गया करके हम सोचते हैं। അബ്രഹാമേ, നിന്റെ വിയർപ്പ് കൂടാതെ, നിന്റെ അധ്വാനം കൂടാതെ, നിന്റെ പരിശ്രമം കൂടാതെ, നിന്നെ നിർജീവ അവസ്ഥയിൽ സാറായി ദാനമായി ഞാൻ തന്ന പൈതൽ അവന്റെ യാഗപീഠത്തിൽ വെക്കണം. എന്താണ് അതിന്റെ അർത്ഥം? प्रभु ने क्या मांग किया परमेश्वर ने अब्राहम से? हे अब्राहम, तूने बिना पसीना किए, तूने बिना मेहनत किए, तेरा बिना कोई शरीर के समझ से मैंने तुझे एक दान दिया है, जो सारा को, जो उस समय में वो निर्जीव थी, संतान नहीं हो सकता, ऐसे समय में मैंने तुझे आशीष देकर मेरा अनुग्रह के द्वारा तुझे एक संतान मिला है जिसमें तेरा कोई मेहनत नहीं हो सकता था। ऐसे समय पर तुझे संतान दिया, उसी संतान को तू क्या करना? बलि अर्पण करना। उत्पत्ति का पुस्तक 22 अध्याय 22 का 5, उत्पत्ति 22 का 5। അബ്രഹാം ബാല്യകാലം നിങ്ങൾ കഴുതയുമായി ഇവിടെ ഇരിക്കും, ഞാനും ബാലനും അവിടത്തോളം ചെന്ന് ആരാധന കഴിച്ച്. वहाँ पर अब्राहम क्या कहता है? अपने दासों को, गुलामों को, तुम लोग इधर ही रुको, मैं और मेरा बेटा आराधना करके आते हैं। അപ്പൊ ആരാധനയ്ക്ക് ഒരു മൃഗം ആവശ്യമാണോ? तो आराधना के लिए एक पशु का जरूरत है क्या? स्वाभाविक रीति से ദൈവം തന്ന ദാനം. तो वो पशु मतलब क्या है? वो चीज जो भेंट करना चाहिए, प्रभु ने दिया हुआ दान ही अर्पण करना है। അത് പാപയാഗമല്ല. तो मतलब ये आराधना, ये पाप बलि और दोष बलि नहीं है। അടുത്ത വായിച്ചേ. अगला वाक्य कौन सा बलि है वो? അബ്രഹാം ഹോമയാഗത്തിനുള്ള ഹോമയാഗം. എന്താ അതിന്റെ അർത്ഥം? ये अब्राहम तू होम बलि चढ़ाना, ഞാൻ നിനക്ക് തന്ന പുത്രനെ मैंने तुझे दो बेटे दिया है, എന്ത് ചെയ്യണം? उसको क्या करना? നിനക്ക് തന്നെ നീ ഹോമയാഗം. ഈ ഇസാക്കിനെ കുറിച്ചുള്ള സങ്കല്പങ്ങൾ ഉണ്ടാക്കി നിനക്കുള്ള ധനമല്ല അവനെ കൊടുത്ത് നീ അവനെ സഹായിക്കണ്ട. तो होम बलि मतलब क्या है? परमेश्वर को सुगंध देने वाला, आराधना वाला बलि है। क्योंकि अब्राहम ने उस समय तक क्या सोच कर रखा था? अब्राहम का जीवन एक दुख वाला अवस्था था, उसके पास संतान नहीं था, मेरा सारा धन नौकर लेके जाएगा सोच के दुख हुआ। उसके बाद इस्माइल आया, इस्माइल को सारा धन जाएगा सोचा, ये उसके बाद इसहाक है। तो अभी अब्राहम क्या सोच रहा है? सारा धन इसहाक को जाएगा। तो अब्राहम मेहनत कर रहे हैं इसहाक को धन देने के लिए, लेकिन इसहाक कौन है? वाचा का संतान है। इसहाक को धन कौन देगा? परमेश्वर स्वयं देगा। इसलिए परमेश्वर अब्राहम को ऐसा समझा रहा है कि तू नहीं इसहाक को मदद करेगा, मैं इसहाक को सहायता कर उसको बड़ा करूंगा। इसके लिए तुझे क्या करना है?
होम बलि चढ़ाना पड़ेगा। പലരും യേശുവിനെ രക്ഷിതാവായി സ്വീകരിച്ചു. बहुत लोगों ने यीशु को उद्धारकर्ता करके स्वीकारा। യേശുവിനെ കൊണ്ട് ബെനിഫിറ്റ് ഉണ്ടാക്കുക. क्यों कर रहे हैं? यीशु का नाम से उन लोग कमाई करने के लिए। യേശുവിനെ തിരിച്ച് ദൈവം ചോദിക്കുമ്പോൾ കൊടുക്കാൻ യേശു ഇല്ല. അതിന്റെ അർത്ഥം രക്ഷിക്കപ്പെട്ടിട്ടില്ല. मतलब फिर वो व्यक्ति जब आराधना करते आते समय में, आराधना करते समय में हमें परमेश्वर को क्या देना है? कोई वस्तु नहीं देना है। जो यीशु उसके अंदर आया वही यीशु को परमेश्वर को लौटाना है, वही आराधना। तो ऐसे लोग यीशु का नाम लेकर आराधना में आ रहे हैं, लेकिन यीशु को भेंट चढ़ाने के लिए यीशु नहीं है, वो बलि का वस्तु नहीं है। मतलब क्या है? जिसके पास बलि का वस्तु यानी यीशु मसीह नहीं है, उन लोगों का नया जन्म हुआ ही नहीं है। ക്രിസ്തുവിനെ യാഗപീഠത്തിൽ വെക്കുക എന്ന് പറഞ്ഞാൽ എന്താണ് അർത്ഥം? मसीह को वेदी में रखो करके बोला तो मतलब क्या है? ഈ ക്രിസ്തു എന്റെ സമാധാനമാണ്, ये मसीह मेरा शांति है, ഇവൻ എന്റെ ധനമാണ്, ये मेरा धन है, ഇവൻ എന്റെ സന്തോഷമാണ്, ये मेरा आनंद है। എല്ലാം ഇങ്ങനെ കർത്താവിനെ കുറിച്ചുള്ള നമ്മുടെ പരിജ്ഞാനം തിരുസന്നിധിയിൽ ഉയരുമ്പോൾ ഈ സ്ഥലത്ത് അന്തസ്സേറിയ മഹത്വമേറിയ ധനമുള്ള എല്ലാം ക്രിസ്തുവാണെന്ന് പിതാവിനോട് പറയുന്നതാണ്, അവനെ ഏൽപ്പിച്ചു കൊടുക്കുന്നതാണ് ആരാധന. इसलिए आराधना मतलब क्या? ये यीशु मसीह के द्वारा यीशु मसीह मेरे लिए क्या क्या है, सभी प्रकार का आत्मिक दान जो भी है वो यीशु मसीह है। ये बोध का एहसास में आकर ये बात को अंगीकार करना, ये बात को डिक्लेयर करना ही है सच्चा आराधना। ക്രൂശിൽ എന്താ അവൻ ചെയ്തത്? क्रूस में यीशु मसीह ने क्या किया? അവനെ നമുക്ക് തന്നതാണ്. उन्होंने अपने आप को हमारे लिए दिया, നമ്മൾ സ്വീകരിക്കുകയാണ്. तब हमने यीशु को स्वीकारा, നമ്മുടെ പാപങ്ങൾ പരിഹരിക്കപ്പെടും. हमारा पाप का हल हो गया, നമുക്ക് ദൈവവുമായുള്ള നിരപ്പ് ലഭിച്ചു. हमें परमेश्वर के साथ मेल मिलाप हुआ, നമുക്ക് പൗരത്വം കിട്ടി. हमें नागरिकता मिला, നമ്മൾ സ്വർഗസ്ഥരായി തീർന്നു. हम लोग स्वर्गीय लोग बन गए, നമുക്ക് സ്വർഗത്തിൽ ധനമുണ്ട്, स्वर्ग में धन है, നമുക്ക് പിതൃത്വമുണ്ട്. हमें पिता मिला। ഇതെല്ലാം ആര് നിമിത്തമാണ്? ये सब किसके द्वारा मिला है? यीशु का क्रूस में मरने की वजह से। അവർ ഏറ്റവും നല്ലതിന് अब्राहम के विषय में क्या कहते हैं? इब्रानी की पुस्तक 11 अध्याय में अब्राहम ने सबसे उत्तम बात का खोज किया, भूमि का कनान नहीं, स्वर्गीय बात को खोजा। ഭൂമിയിലുള്ളതല്ല, भूमि के बातें नहीं, സ്വർഗത്തിലുള്ളത്. जो स्वर्ग में है उत्तम चीज को अब्राहम ने खोजा। അപ്പോൾ എണ്ണി എണ്ണി കാരണങ്ങൾ പറഞ്ഞ് ക്രിസ്തുവിനെ അങ്ങോട്ട് കൊടുക്കുമ്പോൾ ആ പിതൃഹൃദയം സന്തോഷിക്കും. കാരണം ഞാൻ ഇവനെ കൊടുത്തത് കൊണ്ട് ഇവൻ അനുഗ്രഹം പ്രാപിച്ചിരിക്കുന്നു. तो एक एक बातों को गिन गिन कर यीशु मसीह है वो वस्तु बोलकर वो एक एक बातों को यीशु मसीह को अगर अर्पण करते रहेगा तो वो देखते समय में पिता परमेश्वर देख रहा है बलि का वस्तु यीशु मसीह है, क्योंकि सबसे उत्तम बलि यीशु ही है। वो बलि को देखकर पिता सूंघकर उसका सुगंध को सूंघकर तृप्त खुश हो रहा है। നാം ഇങ്ങനെ സഹപുരോഹിതന്മാരായി. इस तरह പുരോഹിതന്മാരല്ലേ? हम लोग कौन है? आराधना में हम लोग सब लोग सह याजक लोग हैं। നമ്മൾ എന്നോ കൊടുക്കുന്നത്? हम लोग क्या देंगे? ചക്കയും മാങ്ങയോ നെല്ല കോഴിയാണോ? उधर इधर का खेत से लाया हुआ आम या मुर्गी देने आए क्या? നീ സ്വസ്ഥത, ആവർത്തന പുസ്തകം 26 വായിക്കണം. നീ ഞാൻ തരുന്ന ദേശത്ത് വസിച്ച് സ്വസ്ഥത അനുഭവിച്ച്. व्यवस्था विवरण 26वां अध्याय में वो 1 से 11 पढ़ते समय उधर स्पष्ट में लिखा है जिस देश में तुम लोग आए हो वहां पर तुम लोग विश्राम पाने के बाद तुम लोग बलि चढ़ाना। നമ്മുടെ സമാധാനത്തിലുള്ള ശിക്ഷ അവന് മേലാണ്. हमारा शांति का जो पीछे का जो हमें शांति मिलने के लिए उसके पीछे जो दंड सहना था वो यीशु मसीह ने सहा। ദൈവം ഇസ്രായേലിന് കനാൻ ദേശം കൊടുത്തതിനേക്കാൾ മെച്ചപ്പെട്ട രീതിയിലാണ് ക്രിസ്തുവിനെ തന്നിരിക്കുന്നത്. प्रियो, जिस तरह परमेश्वर ने पुराने नियम में इस्राएल लोगों को सबसे अच्छा जमीन व प्रतिज्ञा का जमीन दिया है जो कनान देश है करके बोलते हैं, उससे भी उत्तम चीज नए नियम में परमेश्वर ने अपना एकलौता पुत्र को दिया। ഈ ക്രിസ്തുവിനെ പിന്നെയും പിന്നെയും സ്വീകരിക്കുമ്പോൾ इस पुत्र को बार बार स्वीकारते समय में നമ്മുടെ നടപ്പ് हमारा चाल चलन ആത്മാവിന്റെ ഫലമായി തീരുമ്പോൾ आत्मा का फल बन जाते समय में നമ്മുടെ ജീവിതമാണ് ആരാധനയായിട്ട് फिर മാറുന്നത്. हमारा जिंदगी एक आराधना बन जाता है। ഇന്ന് നമ്മുടെ സഹോദരൻ രാവിലെ വായിച്ച വചനത്തിൽ യോഹന്നാന്റെ ലേഖനം അതിന്റെ 4-ാം അധ്യായത്തിന് 9-ാം വാക്യം, നാം അവനാൽ ജീവിക്കേണ്ടത്. എന്താണ്? നമുക്ക് തന്നു. അതാണ് ആരാധന. तो आपने सुबह ഞാൻ ക്രിസ്തുവിൽ ജീവിക്കുമ്പോൾ ദൈവത്തിന് മഹത്വമാണ്. അതാണ് ആരാധന. तो हमें सुबह भाई ने राजन भाई ने पहला यूहन्ना 4:10 में वाक्य लिया था, लेकिन उसके ऊपर का वाक्य अगर वाक्य 9 में पढ़ते समय में वहां पर एक बात स्पष्ट में लिखा है कि ये क्यों पुत्र को दिया है, ताकि उस पुत्र के जीवन के द्वारा हम वो जिंदगी जी सके। हमारा जिंदगी जीने का कारण का जीवन का श्रोता कौन है? यीशु मसीह है, ताकि हम उसके लिए जी सके। അപ്പോൾ
യോശുവ തന്റെ ജീവിതകാലത്ത് ജനത്തെ എല്ലാം വിളിച്ചു കൂട്ടി അബ്രഹാമിന് ദൈവം കൊടുത്തത് അബ്രഹാം ദൈവത്തിന് കൊടുത്തു എന്നുള്ളതാണ് യാഗം കൊണ്ട് അർത്ഥമാക്കുന്നത്. तो वहां पर देखो योशुआ इसने मृत्यु के अंत समय में आकर सारे प्राचीनों को और लोगों को बुलाकर अब्राहम का विषय में बता रहा है. क्या बता रहा है कि परमेश्वर ने जो अब्राहम को दिया, अब्राहम को जो मिला हुआ जो वाचा का जो संतान है, उसी को अब्राहम ने क्या किया वापस परमेश्वर को लौटा दिया. यही है सच्चा आराधना करके योशुआ समझा रहा है. അവിടെ യാഗത്തിൽ അർപ്പിച്ച് അബ്രഹാം വാൾ ഓതിയപ്പോൾ ദൈവത്തിന്റെ ദൂതൻ പറയുകയാണ് പൈതലിന്റെ മേൽ കൈവെക്കരുത്. तो जैसे ही अब्राहम ने उसको वेदी पे लेटाया और चाकू को उठाया तो तभी स्वर्गदूत ने कहा रुक जाओ. നിന്റെ ഏകജാതനായ മകനെ तू तेरे एकलौता पुत्र को എനിക്ക് തരുവാൻ മടിക്കായതുകൊണ്ട് परमेश्वर को देने के लिए बिना हिचकिचाए देने के लिए तूने मन रखा, इसके लिए ഞാൻ നീയുമായി ഉടമ്പടി ചെയ്യും. मैं तेरे साथ एक वाचा बांधूंगा. ഇതാണ് നമ്മളെ പുതിയ നിയമത്തിൽ നീതീകരണമായിട്ട് വരുന്നത്. यही तो है नए नियम में हम धर्मी ठहराया जाना, जस्टिफाइड होना करके कहते हैं. എന്തായിരുന്നു അബ്രഹാമിന്റെ വിശ്വാസം? अब्राहम का विश्वास क्या था? ഞാൻ ഈ പൈതലിന്റെ യാഗമാണ്, मैं अभी इसहाक को मार डालूंगा, बलि करूंगा, പക്ഷേ परंतु എന്റെ ദൈവം मेरा परमेश्वर എന്നെ ഉയർപ്പിക്കും. इतना शक्तिमान है कि उसको इसमें से वो जिलाएगा. ഇത് നമുക്കുണ്ടാകേണ്ട വിശ്വാസത്തിന്റെ നിഴലായി അത് വളരെ വ്യക്തമായിട്ട് तो പറയുന്നു. ये बात क्या है? ये बात ऐसा विश्वास करने से अब्राहम धर्मी ठहराया गया करके बोलते समय में, रोमियो में पढ़ते समय में हम क्या समझते हैं? अब्राहम ने इस रीति से जैसा किया वैसे ही हमारे जीवन में भी अनुभव हो, एक परछाई के रूप में, उसमें एक शैडो के रूप में पौलुस वहां पर बता रहा है कि जैसा अब्राहम ने विश्वास किया उसको धर्मी ठहराया कि मेरा कोई भी अवस्था में प्रभु संभालेगा, उसी तरह नए नियम में भी हमारा विश्वास क्या है कि हमारा हर अवस्था में प्रभु है जो संभालता है. ये बात पर विश्वास. അപ്പം എഫെസ്യ ലേഖനം അതിന്റെ 5-ാം അധ്യായത്തിൽ एफिसियों का पुस्तक 5वां अध्याय സുഗ്രാഹ്യമായ യാഗവും वഴിപാടും. യാഗം നമുക്കറിയാം, ക്രിസ്തു നമുക്ക് വേണ്ടി നമുക്ക് ദൈവം തന്നതാണ് ക്രിസ്തുവിനെ. मैं तो हम लोग एफिसियों के पुस्तक 5:2 में हम लोग क्या पढ़ते हैं कि ये परमेश्वर को हम लोग जीवित रूप में हम लोग को एक सुगंध रीति से बलि और भेंट हमें अर्पण करना है. तो बलि के विषय में परमेश्वर ने यीशु मसीह को बलिदान के रूप में दे दिया है. എന്നാൽ ഈ ക്രിസ്തുവിനെ ജീവിച്ച് अभी ये विश्वासी क्या कर रहे हैं? ये जो बलि हमारे लिए बलिदान हुआ, यीशु मसीह का जीवन हमारे अंदर आकर वो हमारे जिंदगी बन जाने के बाद നാം ഭോജനയാഗമായി हम ये जिंदगी ले बन के हमारे अंदर से फल उत्पन्न होगा, आत्मा का फल उत्पन्न होगा. वो फल का उत्पन्न को क्या करना है? हृदय का टोकरी में लेकर परमेश्वर को जाके भेंट अर्पण करना है. യേശു ക്രിസ്തുവിന്റെ 33 വർഷത്തെ ജീവിതത്തെ മറന്നു കളഞ്ഞുള്ള ആരാധന ശരിയായ ആരാധനയല്ല. यीशु मसीह का 33.5 साल का जीवन जो जिंदगी उसने जिया, वो जिंदगी को जो भूल गया है वो आराधना नहीं कर पाया. ആ ക്രിസ്തുവിനെ ക്രൂശ് മരണം മാത്രമേ കാര്യമായി ആരാധനയിൽ മനസ്സിലാക്കുന്നുള്ളൂ എങ്കിൽ ഒരു ഭാഗികമായ ഒരു ആരാധന മാത്രമേ ആകുന്നു. हम लोग यीशु को ये तो सच है कि आराधना में हम लोग उनका मृत्यु के बारे में सोच रहे हैं, परंतु वो मृत्यु में जो उन्होंने कार्य किया वो एक आधा अधूरा बात है. वो ആ 33 വർഷം എന്തായിരുന്നു? बल्कि वो 33.5 साल का जो जिंदगी उन्होंने जिया वो जीवन क्या है? അതാണ് നമ്മളെ പലപ്പോഴും കേൾക്കാറുണ്ട്, കർത്താവ് ജീവിച്ചു മരിക്കുകയായിരുന്നു, നമ്മള് മരിച്ചിട്ട് ജീവിക്കുകയാണ്. तो यीशु मसीह का खासियत क्या ഇസ്രായേലിലെ है? ഫലങ്ങൾക്ക് മരിച്ചിട്ട് यीशु मसीह का जीवन का खासियत क्या? देखो, वो जी रहा है फिर मर रहा है. हम लोग कैसे हैं? यीशु मसीह में विश्वास करके मरा, फिर हमारा विश्वासी जिंदगी शुरू हुआ. നമുക്ക് എബ്രായ ലേഖനം 8-ാം അധ്യായം 3-ാം വാക്യത്തിൽ 8-ാം തീയതിയിൽ നമ്മൾ വരുമ്പോൾ इब्रानियों का पुस्तक 8वां अध्याय में हम पढ़ते हैं. യേശു ക്രിസ്തു മഹാപുരോഹിതന്റെ റോള് എബ്രായർക്ക് ശരിക്കും മനസ്സിലായില്ല. यीशु मसीह का महायाजक का जो सेवा है वो इब्रानियों के उस समय के दासों को समझ में नहीं आया, लोगों को. കാരണം ഈ കൊട്ടയിൽ ഫലവുമായിട്ട് വരുന്നവരെ क्योंकि जब टोकरी में जब लोग फल लेकर आते समय में ദൈവസന്നിധിയിൽ അവരെ സ്വീകരിച്ച് ഈ മഹാപുരോഹിതൻ അവരെ പിതാവിന് മുമ്പ് നീരാജനം ചെയ്യണം. उन लोगों को परमेश्वर के सामने उपस्थिति में आकर ये लोगों को टोकरी को उठाकर अन्न बलि चढ़ाना है. അത് നമ്മളെ ആ കൊട്ടയിൽ കിട്ടുന്നുണ്ടോ? तो मतलब क्या, महायाजक जब अर्पण करते समय में वो किसको अन्न बलि के रूप में चढ़ा रहा है? जो व्यक्ति वो टोकरी में फल लेकर आए, मतलब वो व्यक्ति वो प्रतिबिंबित कर रहा है कि वो व्यक्ति वहां पर आ रहा है. तो उसी तरह महायाजक प्रभु यीशु मसीह जब अर्पण करते समय में उनके हाथ के टोकरी में हम लोग है क्या? 8-ാം അധ്യായത്തിന്റെ എബ്രായ ലേഖനം 8-ാം അധ്യായത്തിൽ 1-2 വാക്യങ്ങൾ വായിക്കുമ്പോൾ 8:1-2 पढ़ते समय में പറയുന്നതിന്റെ സാരം എന്നാൽ സ്വർഗത്തിൽ മഹിമാസനത്തിന്റെ വലത്തുഭാഗത്ത് ഇരുന്നവനായി വിശുദ്ധ സ്ഥലത്തിന്റെയും മനുഷ്യനല്ല കർത്താവ് സ്ഥാപിച്ച സത്യകൂടാരത്തിന്റെയും ശുശ്രൂഷനായ മഹാപുരോഹിതൻ നമുക്കുണ്ട്. ഈ കാര്യത്തെ കുറിച്ചാണ് ഈ കാര്യം, ഇതിന്റെ വിശദീകരണമാണ് 5-ാം അധ്യായത്തിൽ വായിക്കുന്നത്. മൽക്കിസേദേക്കിന്റെ ക്രമപ്രകാരം 5-ാം അധ്യായത്തിന്റെ 9-ാം ഇത് പറഞ്ഞാൽ നിങ്ങൾക്ക് മനസ്സിലാകത്തില്ല. കാരണം
നിങ്ങളുടെ ജീവിത നടപ്പിൽ ഒരു ഫലം കിട്ടുന്നില്ല. കാര്യം എന്താണ്? हाँ, तो 8 का 2 1 और 2 में पढ़ते समय में हमारे लिए एक महायाजक है करके यीशु मसीह बोल रहा है, परंतु ये किसका कंटिन्यूएशन है? इब्रानियों का पुस्तक 5वां अध्याय में 5वां अध्याय में मलकीसदेक के क्रमांक के अनुसार प्रभु यीशु मसीह हमारे लिए जो महायाजक का पद में वो आया हुआ सेवा के विषय में आया है। इस विषय में 5 का 11 में प्रभु को कहता है कि इब्रानी दास कहता है कि इस विषय में मुझे बोलने के लिए बहुत से बातें हैं, परंतु ये तुम लोग समझ नहीं पाओगे। क्यों? क्योंकि तुम लोगों ने अभी तक एक फल रीति में प्रभु यीशु मसीह के लिए उपलब्ध होने वाला जिंदगी तुम लोग में पहुंचे नहीं हो। तुम अभी भी शिशु हो, दूध पीने का अवस्था है। कड़क भोजन खाकर तुम लोग प्रभु के लिए उपयोगी पात्र नहीं बन रहे। കാര്യം അവര് എന്താ എവിടെയാണ് അവരെ ക്രമീകരണം? യാഗം അർപ്പിക്കുക, ദൈവത്തിൽ വരാനുള്ള യോഗം നേടുക, അത് മാത്രമേ അവർ ചിന്തിക്കുന്നുള്ളൂ. वो लोग हमेशा क्या सोच रहे हैं? बस रोज थोड़ा बलिया लेकर आएंगे, थोड़ा जानवर को लेकर आएंगे, बलिया करेंगे, वध करेंगे, हमारा काम हो गया। ഭോജനയാഗത്തിന്റെ കാര്യം അവർക്ക് അറിയത്തില്ല. परंतु अन्न बलि के विषय में जो अर्पण करना है, अपने आप अपना जिंदगी को ही अर्पण करने का विषय में उन लोगों को नहीं मालूम। അപ്പൊ യേശു കർത്താവ് 33 വർഷം ഈ ഭൂമിയിൽ നീതിമാനായി ജീവിച്ച ആ ജീവിതം നമ്മളിൽ കൊണ്ടുവരണം. तो इसके लिए यीशु मसीह हमारे लिए मरा, वो जीवन का जब आरंभ हमारे जीवन में मृत्यु के द्वारा हम यीशु के मसीह जीवन में शुरुआत प्रवेश कर रहे हैं। वो मृत्यु का जीवन आकर पुनरुत्थान का जीवन में हम लोग जीने के बाद अभी जिंदगी जीते समय में कौन सा जीवन चाहिए? जो 33.5 साल यीशु मसीह जो जिया, वही सेम जीवन अभी हमारे अंदर कार्य करना चाहिए। അപ്പൊ ഇവിടെ രണ്ടാമത് അർപ്പിപ്പാൻ 5 का വഴിപാടും യാഗവും അർപ്പിപ്പാൻ ഏത് മഹാപുരോഹിതനും വഴിപാട് യാഗം അർപ്പിക്കാൻ നിയമിക്കപ്പെടുന്നു. ആകയാൽ അർപ്പിപ്പാൻ ഇവനും വല്ലതും വേണം. ഇനി യേശു ക്രിസ്തു അർപ്പിക്കാൻ എന്താ ഇനിയുള്ളത്? वहां पर पढ़ते समय में अर्पण करने वालों के लिए अभी उसको अर्पण करने के लिए कुछ चाहिए। अभी यीशु मसीह के पास क्या होगा अर्पण करने के लिए? महायाजक जो नियुक्त है। കർത്താവ് മുമ്പിലായും പറഞ്ഞു, പിതാവേ, യാഗം ഹോമയാഗം നീ ഇച്ഛിച്ചില്ല, ഇതാ ഒരു ശരീരം ഒരുങ്ങി, ഈ ശരീരത്തിൽ ഞാൻ നിനക്ക് എന്നാൽ മരിച്ച് പുനരുദ്ധാനം ചെയ്ത യേശു നീ എന്താ അർപ്പിക്കാനുള്ളത്? देखो 8 का 3 जब पढ़ते समय में हिंदी में पढ़ना 8 का 3, क्योंकि जो काम व्यवस्था शरीर के कारण दुर्बल होकर न कर सकी, इब्रानियों 8 का 2, रोमियो नहीं। ഏത് മഹാപുരോഹിതനും വഴിപാടും യാഗവും അർപ്പിപ്പാൻ നിയമിക്കപ്പെടുന്നു. ആകയാൽ അർപ്പിപ്പാൻ ഇവന് വല്ലതും जल्दी വേണം. पढ़ना, വഴിപാടും യാഗവും और 8 का 3 पढ़ना। क्योंकि हर एक महायाजक भेंट और बलिदान चढ़ाने के लिए ठहराया जाता है। इस कारण आवश्यक है कि इस याजक के पास भी कुछ चढ़ावा। देखो इस याजक के पास भी, इस याजक मतलब कौन? यीशु मसीह जो हमारा महायाजक है, इस याजक को भी चढ़ाने के लिए कुछ चाहिए। अभी जरा सोचना प्रियो, यीशु मसीह महायाजक का अवस्था में कब आया? पुनरुत्थान के बाद आया। तो यीशु मसीह जब भूमि में जीते समय में उन्होंने क्या बोला? मैं बलि के रूप में अर्पण होना चाहता हूँ, क्योंकि होम बलि, पाप बलि के विषय में, होम बलि के विषय में बाकी बलियों की आपने इच्छा नहीं किया, इसलिए मैं अपने आप को ही अर्पण करता हूँ। इसके लिए प्रभु यीशु मसीह का शरीर ही एक बलि के रूप में तैयार होकर वो आया था। तो वो आया, मरा, अभी पुनरुत्थान होने के बाद वचन क्या कह रहा है? महायाजक बनने के बाद इब्रानियों 8 का 3 में कहता है कि उनको कुछ चाहिए अर्पण करने के लिए। वो क्या है? പാപയാഗം അർപ്പിക്കാൻ നമ്മൾ ക്രൂശിൽ കയറി മരിച്ച് നമ്മുടെ രക്തമല്ല പാപം, അത് ക്രിസ്തുവിന് മാത്രമേ ചെയ്യാൻ കഴിയത്തുള്ളൂ. देखो पाप बलि अर्पण करने के लिए हम लोग जाके क्रूस में मरकर हमारा लहू बहाएगा तो परमेश्वर स्वीकारेगा क्या? पाप बलि के लिए परमेश्वर सिर्फ और सिर्फ यीशु मसीह को ही स्वीकारेगा। उनका मृत्यु, उनका खून बहाया जाना सिर्फ यीशु का ही स्वीकारेगा, हमारा नहीं स्वीकारेगा। അപ്പോൾ നമ്മളിൽ ക്രിസ്തു ജീവിക്കുമ്പോൾ, इसलिए हमारे अंदर जब मसीह जीता है, ഈ പുത്രനെ തന്നതിലുള്ള ആ സൽഗുണങ്ങളെ ഘോഷിക്കുമ്പോൾ, इस पुत्र को दिया हुआ मेरे प्रभु ने मुझे मसीह को दिया, उस मसीह को मिलने की वजह से मुझे आत्मिक धन का महिमा का क्या क्या बातें हैं करके ये बात का जब हम घोषणा करते रहते हैं, അവൻ അവളെ വചനത്തോടു കൂടി ജലസ്നാനത്താൽ കറയും ചുളുക്കവും മാലിന്യവും ഇല്ലാത്തവളായി പിതാവിന് തനിക്ക് തന്നെ पुस्तक 5वां अध्याय में हम पढ़ते हैं कि उसने अपने आप को, उसने अपना दुल्हन को अपने बिना कोई दाग और जूरी के रीति से, निष्कलंक रीति से उसने अपने आप के लिए अपना दुल्हन को तैयार करके रखा है। അപ്പോൾ ഇസാക്കിനെ ദൈവം കൊടുത്തത് യാഗപീഠത്തിൽ വെക്കാനാണ്. तो इसके लिए इसहाक को जब दिया गया था वेदी में रखकर, ദൈവം പറയാണ്, परमेश्वर कहता है, എന്താ പറയുന്നത് അറിയാമോ? क्या कहता है? അവിടെ പറയേണ്ടത്, ഗ്രാമർ അനുസരിച്ച് പറയേണ്ടത്, നീ എന്നെ അനുസരിച്ചത് കൊണ്ടെന്നാ പറയേണ്ടത്. तो वहां पर अगर उसका व्याकरण के अनुसार देखा जाए तो ऐसा कहना चाहिए कि अब्राहम तूने मेरा बात सुना, इसके लिए मैं स्वीकार हूं करके। പക്ഷെ എന്താ ദൈവം പറഞ്ഞത്? परंतु वहां पर लिखा गया है, എനിക്ക് തരാൻ മടിക്കായികയാണ്. അതല്ല നമ്മൾ ആ വാക്യം വളരെ പ്രാധാന്യമുള്ളതാണ്. നമ്മള് एक्सोडस 20 सॉरी उत्पत्ति 22 നീ എന്നെ ഭയപ്പെടുന്നു. ഭയപ്പെടുന്നു. എന്താണ്? आमीन।
എന്താണ് ഭയപ്പെടുന്നു എന്ന് പറഞ്ഞാൽ അർത്ഥം? तो तू मुझसे भय भय करता है करके हम वहां पर पढ़ते हैं। ഭയപ്പെടുന്നു എന്ന് പറഞ്ഞ അർത്ഥം എന്താണ്? कि तू परमेश्वर का भय मानता है। എന്താ കാര്യം? उसका मतलब क्या है? ദൈവം തരാത്തത് എന്തെങ്കിലും ഞാൻ കൊടുത്താൽ അത് ദോഷമാണെന്നറിയാം. तो ദൈവത്തെ ഭയപ്പെട്ടു. अब्राहम डर गया। अब्राहम किस बात का डर था? परमेश्वर ने जो चीज मुझे दिया है उसके अलावा अगर मैं कोई अन्य चीज मैंने गलती से अगर दे दिया तो वो डर अब्राहम को था। ഈ കാര്യം നമുക്ക് മനസ്സിലാകണമെങ്കിൽ പ്രിയമുള്ളവരെ ഒന്ന് ശ്രദ്ധിക്കണം. അപ്പോസ്തലനായ പൗലോസ് ഭയം ഉണ്ടായിരുന്നു. तो देखो यही विषय में तो अन्य चीज हम लोग गलती से दे बैठे का डर जैसा अब्राहम को था ऐसा डर पौलुस को भी था करके हम पढ़ते हैं। നമ്മൾ 1 കൊരിന്ത്യർ 2-ാം അധ്യായത്തിന്റെ 1 മുതൽ വാക്യം വായിക്കുമ്പോൾ 1 കൊരിന്ത്യർ 2:1 में हम पढ़ते हैं, ഞാനും സഹോദരന്മാരെ हे मेरे प्रिय भाइयों, നിങ്ങളുടെ അടുക്കൽ വന്നപ്പോൾ जब मैं तुम्हारे पास आया വചനത്തിന്റെയോ ജ്ഞാനത്തിന്റെയോ വൈഭവം കൂടാതെ എന്ന് പറഞ്ഞാൽ ജഡത്തിൽ എന്തെങ്കിലും मैं मेरा शरीर का प्रशंसा दिखाकर नहीं आया तुम्हारे पास। मैं किस रीति से बात कर सकता हूँ, मुझे ऐसे ऐसा वचन है मालूम है, ये समझ ये सब रीति का ज्ञान लेकर नहीं मैं तुम्हारे पास नहीं आया। പൗലോസ് പറയുന്നുണ്ട് സഹോദരന്മാരൊക്കെ ജഡത്തിൽ നിങ്ങൾക്ക് तो उस समय में जब भाई लोग जब शरीर में प्रशंसा करते थे, फिलिपियों का पुस्तक में 2 अध्याय में कहता है कि मुझे भी शरीर में प्रशंसा करने के लिए बहुत से बातें हैं। എന്നാൽ ക്രൂശിക്കപ്പെട്ട ദൈവത്തെ ക്രിസ്തുവിനെ അല്ലാതെ മറ്റൊന്നും ദൈവത്തിന് കൊടുക്കാൻ എനിക്കില്ല. അത് എന്റെ ജ്ഞാനമോ ശക്തിയോ കഴിവോ സ്വാധീനതയോ ഞാൻ കൊടുത്തു പോമോ എന്നുള്ള ഭയം. उसका 2:2 पहला कोरिन्थी 2:2 ക്രൂശിക്കപ്പെട്ടവനായ യേശുക്രിസ്തുവിനെ അല്ലാതെ മറ്റൊന്നും അറിയാത്തവനായി നിങ്ങളുടെ ഇടയിൽ ഇരിക്കണമെന്ന് ഞാൻ നിർണയിച്ചു. 2:2 पढ़े। कि मैंने ये ठान लिया था कि हाँ। हमारे बीच यीशु मसीह वरन क्रूस पर चढ़ाए हुए मसीह को छोड़। हाँ, तो पौलुस ने ठान लिया था कि मैं मसीह को छोड़ मैं और किसी को ना चढ़ो। मतलब पौलुस में एक डर था कि उसके जीवन में वो मसीह को जो उसको मिला है उसको छोड़ कोई और अन्य चीज को ना दे। उसका डर यही था कि मैं हमेशा मैं प्रभु को ही देते रहूं, अनजाने में किसी और को ना दूं। ഞാൻ ബലഹീനതയോടെ मैं कमजोरी में अल्लाह के डर के വളരെ നടുക്കത്തോടുകൂടി और कांपते हुए वर्ष 3 में क्या है वो ന്യായപ്രമാണ പ്രകാരം പലതും കൊടുക്കാൻ ദൈവത്തിനുണ്ട്. पौलुस के पास है ना व्यवस्था के अनुसार बहुत होशियारीपन, बहुत चालाकी, बहुत ज्ञान है उसके पास देने के लिए। ആയതുകൊണ്ട് इसीलिए ദൈവം തന്റെ പുത്രനെ എനിക്ക് തന്നുവെങ്കിൽ अगर परमेश्वर ने अपना पुत्र मुझे दिया है तो അവനെ ഞാൻ ദൈവത്തിന് തിരിച്ചു കൊടുക്കുമ്പോൾ यही पुत्र को जब मैं वापस पिता को लौटाते समय में ഇടയ്ക്ക് ഇതും കൂടി ഇരിക്കട്ടെ പിതാവേ എന്ന് പറഞ്ഞ് കൊടുക്കുന്നതാണ് ഭയപരം तो पौलुस का डर क्या था? अभी मुझे वापस देते समय में जो पिता ने मुझे पुत्र को दिया है लौटाते समय में पुत्र को देना है, लेकिन देते समय में हमारा शारीरिक कमजोरी क्या है? देते समय में हम अपना भी चीज कुछ मिक्स करके उसके साथ देने का ऐसा ना हो, वो डर पौलुस को था। 4-ാം വാക്യം നോക്കുക. वाक्य 4 നിങ്ങളുടെ വിശ്വാസത്തിന് हमारा विश्वास के लिए മനുഷ്യന്റെ എന്ന് പറയുന്നത് എന്റെ ജ്ഞാനമല്ല, मतलब उसको मनुष्य का ज्ञान नहीं, मतलब मेरा ज्ञान नहीं, എന്റെ ജഡജ്ഞാനമല്ല, താൻ ഫിലോസഫറാണ്. मेरा शारीरिक ज्ञान नहीं, क्योंकि वो एक बहुत बड़ा फिलोसोफर ज्ञानी था वो, ദൈവത്തിന്റെ ശക്തി തന്നെ बल्कि परमेश्वर का सामर्थ्य से ही ആധാരമായിരിക്കേണ്ടതിന് उसको वजूद में रखते हुए आधार रखते हुए എന്റെ വചനം मेरा वचन എന്റെ വചനം പറഞ്ഞ എന്താ? मेरा എന്റെ वचन ക്രിസ്തു मतलब मेरा അതാണ് എന്താ പ്രിയമുള്ളവരെ? उसी पौलुस के पास देने के लिए क्या था? मसीह था। സുവിശേഷത്തിലൂടെ അദ്ദേഹം കൊടുത്തത് ആരെയാണ്? सुसमाचार के द्वारा उन्होंने किसको दिया? ദൈവത്തിന്റെ ക്രിസ്തുവിനെ കൊടുക്കുകയായിരുന്നു. परमेश्वर का मसीह को दिया അവൻ ആരാധിക്കുന്ന അതേ ക്രിസ്തുവിനെ തന്നെയാണ്. और उन्होंने आराधना भी उसी मसीह का किया। അവന്റെ ജീവിതം ക്രിസ്തുവാണ്. उनका जिंदगी मसीह था। എനിക്ക് ജീവിക്കുന്നത് ക്രിസ്തു, मेरे लिए जीना मसीह है, മരിക്കുന്നത് मरना ഇങ്ങനെ लाभ है। ഞാൻ അവിടെ ചെല്ലുമ്പോൾ എന്റെക്ക് ശുശ്രൂഷ ചെയ്യുന്നവനെ ഞാൻ എന്റെ പിതാവുമായി. तो इसके लिए जो इसलिए प्रभु कहता है कि जब मैं उधर जाऊंगा यीशु बोलेगा जिन जिन लोगों ने मेरा सेवा किया उनको मेरा पिता मानेगा। ഈ കാര്യത്തിൽ സാത്താൻ നമ്മളെ എന്തുമാത്രം വഞ്ചിച്ചിട്ടുണ്ട്. इस विषय के लिए शैतान ने कितने बार हमको धोखा दिया है प्रियो। ആരാധനയിൽ ആത്മീയുദ്ധം മനസ്സിലായോ? आराधना में आत्मिक युद्ध क्या है आप लोग समझे क्या? അർപ്പിപ്പാൻ അവരും വല്ലതും വേണം. अर्पण करने के लिए उसके पास भी कुछ है। ആരെയാണ് അവൻ അർപ്പിക്കുന്നത്? किसे अर्पण कर रहा है? ഈ ആരാധനയിലാണ് ये आराधना में അവൻ നീരാജന ചെയ്യണം പിതാവ്. वो अपने आप को अन्न बलि के रूप में वो अर्पण कर रहा है और वो चिल्ला रहा है ദോഷികളായി നമ്മൾ, हम जो दोषी लोग थे, ശത്രുക്കളായിരുന്നു, हम जो शत्रु थे, നിനക്ക് അവരോട് മനുഷ്യപ്രിയ തോന്നിച്ചപ്പോൾ प्रिय प्रिय प्रभु अब ये यीशु कह रहा है कि ऐसे दोषी और पापी लोगों के लिए हे अब्बा पिता आपने उनसे प्रेम करने के लिए आपने दिल रखा। നീ എന്നെ ഈ പാപികൾക്ക് കൊടുത്തു.
हे पिता आपने मुझे ये पापियों को दे दिया। അവരിതാ എന്നെ നിനക്ക് തരുന്നു. अभी देखो हे पिता ये लोग वही मुझे आपको दे रहे हैं। പിതാവേ हे पिता നിന്നിൽ നിന്ന് അവർ വാങ്ങി वो लोग आपसे लिया നിനക്ക് തരുന്നു. आपको वापस लौटा रहे हैं। ഇതാ ഇസാക്കിനെ കൊടുത്തതിന്റെ അർത്ഥം. यही है इसहाक को दिया है का मतलब। നമ്മള് ദാവീദിന്റെ ജീവിതത്തിലും ഇതേ സത്യമാണ്. നമ്മള് ദിനവൃത്താന്ത പുസ്തകത്തിൽ അവന്റെ അവസാന ഭാഗത്ത് തനിക്കുള്ള ധനം മുഴുവൻ ആലയത്തിൽ കൊടുക്കുക. उसने पहला इतिहास में जब दाऊद का जिंदगी को पढ़ते समय में दाऊद भी ऐसे करता है। उसके पास जो भी धन था उसने सारा चीजें मंदिर के लिए दे दिया। ഒന്ന് തന്നെ അടുത്താണ് 29 അധ്യായം 14 മുകളിലൊക്കെ ഒരുപാട് കാര്യങ്ങളുണ്ട്. ऊपर बहुत से बातें हैं लेकिन हम लोग सिर्फ पहला इतिहास फर्स्ट क्रॉनिकल्स 29 का 14 29 मैं क्या हूँ और मेरी प्रजा क्या है कि हमको इस रीति से अपनी इच्छा से तुझे भेंट देने की शक्ति मिले। तुझे से तो सब कुछ मिलता है। हमने तेरे हाथ से पाकर Praise the Lord. ദൈവത്തിന് കൊടുക്കാൻ നമ്മൾ ഇന്നലെ രാത്രിയിൽ അല്ലെങ്കിൽ ഇന്ന് രാവിലെയെങ്കിലും ക്രിസ്തുവിനെ എത്രത്തോളം പ്രാപിച്ചു? परमेश्वर को वापस लौटाने के लिए आराधना में मसीह को भेंट के रूप में अर्पण करने के लिए कल रात को या आज सुबह आपने मसीह को प्राप्त किया क्या वचन के द्वारा? കുറെ ചട്ടങ്ങളും നിയമവും അനുസരിച്ച് പരീശന്മാരെ പോലെ വന്ന് അപ്പം മുറുക്കി പോന്നതാണോ ആരാധന? थोड़ा रीत रिवाज के जैसा, हाँ जब ऐसा करना है 5 बजे 9 बजे ऐसा है 10 बजे ऐसा टाइम पालन करके सही वस्त्र पहनकर ऐसा करना है बोलकर ऐसा थोड़ा रीत रिवाज करना है क्या फरीसियों के समान? ന്യായപ്രമാണത്തിന്റെ ന്യായവിധി നമ്മുടെ കഴുത്തിന് മുകളിൽ നീണ്ടു കിടന്നപ്പോൾ മല പോലെ ശാപം ഇറങ്ങി വന്ന ആർക്കും തന്റെ പുത്രനെ ദൈവം നമുക്ക് തന്നതാണ്. ഈ ക്രിസ്തുവിനെ ദൈവസന്നിധിയിൽ ഉയർത്തിരിക്കുന്നു. व्यवस्था का मांग ये था कि पाप करने वाला व्यक्ति उसका मजदूरी देना पड़ेगा, वो मजदूरी मृत्यु है। ऐसा पाप से भरा हुआ इतना बड़ा पहाड़ हमारे ऊपर था, इतना बड़ा श्राप पहाड़ जैसा हमारे ऊपर रहते समय में उसके ऊपर यीशु मसीह ने उस क्रूस को चढ़ाकर हमारा सारा पहाड़ से भरा हुआ बातों को उसने खत्म करके पिता ने पुत्र को हमें दे दिया ताकि हम वापस इस पुत्र को यीशु परमेश्वर को लौटा सके। അവരെ അതേ പിതാവ് അവനെ ഏകനായിട്ട് അയച്ചു. ഇതാ ഞങ്ങള് കുറെ ഒരു जब यीशु मसीह आया वो अकेला आया था, लेकिन यीशु मसीह अभी महायाजक बनने के बाद वो वापस कैसा जा रहा है? अकेला आया था, लेकिन देखो हे पिता आपने दिया हुआ मेरे सह भाई लोग मैं उनको भेंट करता हूं बोलकर यीशु अकेला नहीं जा रहा है, हमें भी लेकर गया है। യേശുവിന്റെ പരസ്യ ജീവിതത്തിൽ ഒരിക്കൽ പോലും ശിഷ്യന്മാരോടൊപ്പം മുട്ടുമടക്കി ഞങ്ങളുടെ പിതാവിന് പറയാൻ യേശുവിന് കഴിഞ്ഞില്ല. यीशु मसीह जब 33.5 साल दुनिया में जीते समय में 3 साल का सेवा जब उसने किया, उस 3 साल का 3.5 साल का सेवा में एक बार भी वो लोग चेले लोग सब साथ में मिलकर चलो आप प्रार्थना करते हैं ऐसा अवस्था उनके जीवन में नहीं हो पाया, കാരണം യേശു മാത്രമായിരുന്നു ദൈവത്തിന്റെ മകൻ. क्योंकि उस समय में यीशु अकेला ही परमेश्वर का पुत्र था। എന്നാൽ എബ്രായ ലേഖനം 2-ാം അധ്യായം അതിന്റെ 11 വാക്യം അനേക പുത്രന്മാരെ തേജസ്സിൽ നയിക്കുമ്പോൾ അവരുടെ രക്ഷാനായകനെ കഠാനുഭവങ്ങളിലാക്കിയിട്ട് പറയുകയാണ് വിശുദ്ധീകരിക്കുന്നവനും വിശുദ്ധീകരിക്കപ്പെടുന്നവർക്ക് ഒരുവനല്ലോ പിതാവ്. അത് നിമിത്തം അവരെ സഹോദരന്മാർക്ക് വിളിപ്പാൻ എന്റെ സഹോദരന്മാരോടുകൂടെ നിന്നെ ആരാധന. പ്രിയമുള്ളവരെ ഇന്നത്തെ ആരാധനയിൽ നമ്മുടെ ക്രിസ്തു മിസ്റ്റിക്കലായിട്ടുണ്ടായിട്ടുണ്ട്. तो इसलिए इब्रानी का पुस्तक 2 अध्याय 9, 10, 11 में हम लोग पढ़ते समय में पवित्र करने वाला और पवित्र किए जाने वालों का दोनों का मूल एक ही है। इसके लिए क्योंकि हमारा मूल एक ही है, पिता हमारा भी पिता और यीशु मसीह का पिता एक ही होने की वजह से इब्रानी 2:11 में लिखता है कि वो हमें भाई बोलने के लिए वो लज्जाता नहीं, उतना हमसे वो प्रेम करता है और हमें स्वीकार कर महायाजक के रूप में बोलता है हे पिता आपने दिया हुआ संतान जो मेरे भाई है हम साथ में आपका नाम को गुणगान करते हैं। നമുക്ക് പിന്നെയും അവനെ പിതാവിൽ നിന്ന് വാങ്ങാം. इसके लिए प्रियो आज हम लोग यहाँ पर एकत्र होते समय एक बात समझना, आत्मिक रीति से हमारा बड़ा भाई हमारे बीच में था, इसलिए हम लोग आराधना करते समय में पिता ने जो पुत्र को हमें दिया है आराधना में उसी को हम वापस लौटाए। നമ്മളെ പിതാവിനെ അർപ്പിക്കാൻ ക്രിസ്തുവിന്റെ കൈ ശൂന്യമാകാതിരിക്കാൻ നമ്മൾ അവന്റെ കരങ്ങളിൽ തന്നെയായിരിക്കും. इसके लिए जब हमने इब्रानियों 8:3 में क्या पढ़ा, महायाजक जब अर्पण करने आएगा उनके हाथ में कुछ चाहिए, इसलिए उसके हाथ में खाली ना रहते हुए हम लोग उनके हाथ में सदा बने रहे, ऐसा अवस्था ऐसा जिंदगी हमारा होए ताकि हम हमेशा प्रभु के उपलब्ध रहे। നമ്മളെ ഈ കൂടിയൊരുവ് അങ്ങനെ ഒരു പെട്ടെന്ന് യാദൃശ്ചികമായിട്ടുണ്ടായതാണ്, നേരത്തെ തീരുമാനിച്ചതൊന്നുമല്ല. हमारे यहाँ पर इस तरह एकत्र होना एक इत्तेफाक से हुआ है, प्लान नहीं किया था। നമ്മുടെ ബേബിട്ടി സഹോദരന്റെ ഹൃദയത്തിൽ ഉണ്ടായ ഒരു അല്ലെങ്കിൽ തീത്തോസിന്റെ ഹൃദയത്തിൽ സ്വത്രകാഴ്ചയുടെ ഒരു ആശയം വന്നതുപോലെ ദൈവത്തിന് മഹത്വമായി എന്നത് നമ്മൾ വായിക്കുന്നുണ്ട്. അതുപോലെ तीतोस का जीवन में भेंट के विषय में जब अर्पण करने का विषय में कुछ विषय आया था तो वो आशीष बना, उसी तरह हमारे बीच में भाई बेबी ब्रदर को भी
ये एक इच्छा हुआ था जिसके द्वारा ये मीटिंग मुमकिन हो पाया प्रभु की दया से। उस विषय में 5 मिनट भाई थोड़ा बताएंगे हमको।